नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. हो, तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल ना, गव्हाच्या पिठाचं आणि गुळाचं आपण असं काय करणार आहोत ते तर तुम्हाला पुढे कळेलच. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला ना आपल्याला इथे एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गुळ घ्यायचा आहे. गुळ बघा 1 कप इतका घेतलेला आहे. गुळ जेवढा घेणार आहोत आपल्याला तितकंच पाणी घ्यायचं आहे. 1 कप गुळासाठी 1 कप पाणी घ्यायचं आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला गुळ हा विरघळून घ्यायचा आहे. तुम्ही असं जरी हलवत राहिलात तरी सुद्धा गुळ हा विरघळला जातो, पण असं हलवत राहिला ना गुळ हा विरघळायला वेळ लागतो. म्हणून हे पातेलं गॅसवरती नेऊन ठेवणार आहे. 1 ते 2 मिनिटात आपला इथं गुळ विरघळला जातो. आपल्याला सतत हलवत राहायचं म्हणजे गुळ हा लवकर विरघळतो. गुळ बारीक बारीक चिरून घ्यायचा सुरीने, म्हणजे तो लगेच विरघळला जातो, किंवा तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता. बघा इथं 1 मिनिटामध्ये आपला इथं गुळ विरघळलेला आहे. गुळाचा पाक वगैरे करून घ्यायचा नाही, फक्त पाण्यामध्ये गुळ विरघळून घ्यायचा आहे. आता हे पातेलं गॅसच्या खाली काढून थंड व्हायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत बघा इथे एक मोठं भांडं घेतलंय, चाळण घेतले आणि ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातलंय. एकूण 2 कप इतकं गव्हाचं पीठ वापरणार आहे. आपण ही आजची रेसिपी करत आहोत ना, ती 2 कप गव्हाच्या पिठापासून करत आहोत. मग 2 कप गव्हाच्या पिठासाठी 1 कप गुळ आणि 1 कप पाणी हे प्रमाण अगदी बरोबर आहे. दोन्ही कप पीठ आपली चाळून घेतली. नंतर याच्यामध्ये आपल्याला पाव कप इतका बारीक रवा घालायचा आहे. मोठा रवा असेल तर एकदा मिक्सरला फिरून घ्या, तो बारीक होईल, मग वापरू शकता. आता ना आपण थोडंसं मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यामुळे ना ह्या पदार्थाची चव आणखीन वाढते. आता बघा आपण गुळ पाण्यामध्ये ह्या विरघळून ठेवला होता का नाही, तो थंड झालेला आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला एका गाळणीने गाळून घ्यायचं दुसऱ्या भांड्यामध्ये. म्हणजे कधी कधी गुळाचे खडे राहतात ना, बघा इथे चाळणीमध्ये कसे खडे राहिलेत. आता हे पातेलं आपण बाजूला करून घेऊया. आता बघा आपलं हे गव्हाचं पीठ, रवा आणि ह्याच्यामध्ये मीठ घातलं आपण. हे सगळं आपल्याला असं हाताने मिसळून घ्यायचं आहे सुरुवातीला. नंतर आपण केलेलं गुळाचं जे पाणी आहे ना, ते थोडं थोडं घालून घ्यायचं आपल्याला आणि हे पीठ मळून घ्यायचं. थोडक्यात तर तुम्हाला समजत असेल आपण आज काय करत आहोत. तर आज आपण करत आहोत गुलगुले. आली का मग लहानपणीची आठवण? लहानपणी बघा आपल्याला आई गुलगुले करून द्यायची. आता बरेच वेगवेगळे प्रकार आलेत, पण पूर्वीचा हा पारंपरिक पदार्थ आहे, असा काही नवीन पदार्थ नाही आहे. आता तर आपण वेगवेगळे बरेच पदार्थ करतो, पण पूर्वी ना काहीतरी गोडधोड खावंसं वाटलं की आई अशी ना गव्हाच्या पिठाचे गुलगुले करायचे, जे की ते खायला खूप छान अप्रतिम लागायचे. म्हणजे संपूसपर्यंत तरी काय जेवायचं नाही, हे गुलगुलेच खायचं असं असायचं. तुम्हाला सुद्धा आठवण आली का? अगदी तसं सांगा. असो, आता आपण तो थोडा विषय बाजूला ठेवूया. तर इथं बघा गुळाचं पाणी थोडं थोडं घालून कसं पीठ मळून घेतलं. थोडं थोडंच घालायचं, एकदम घालायचं नाही, नाहीतर हे पीठ मळायला येत नाही. संपूर्ण पाणी इथं गुळाचं आपल्याला लागलेलं आहे. म्हणजे हे प्रमाण अचूक आहे. जेवढं तुम्ही पीठ घेणार आहात ना, त्याच्या निम्म तुम्हाला गुळ घ्यायचं आहे आणि जेवढं गुळ घेतलंय तेवढं पाणी घ्यायचं. हे अचूक प्रमाण आहे. आता गव्हाचं पीठ खूप चिकट असल्यामुळे हे जरा पीठ मळताना आपल्याला थोडासा त्रास होतो, पण छान असं फेटून फेटून हे पीठ मळून घ्यायचं आहे. बघा इथे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते. जेवढं हे पीठ फेटून घ्याल ना, तेवढे हे आपले गुलगुले आतून जाळीदार छान असे सॉफ्ट होतात. आता साधारण एक 3 ते 4 मिनिटं इतकं फेटून घेतलेलं आहे. आणि अगोदर रंग बघा कसा होता, डार्क असा, आणि आता थोडासा फेंट असा कलर झालेला आहे. छान असं इथं फेटलं गेलेलं आहे आणि इथं आपलं हे गुलगुल्यांसाठीचं पीठ तयार झालं. बघा जेव्हा मी उचलते तेव्हा एक तार अशी बनली जाते. बघू शकता इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते, तेव्हा समजायचं छान असं आपलं हे फेटून झालेलं आहे. आता का नाही आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं भिजण्यासाठी ठेवूया. तुमच्याकडे जर वेळ असेल तर 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवलात तरी सुद्धा हरकत नाही, कारण ह्याच्यामध्ये आपण रवा घातला का नाही, तो थोडासा फुलला जाईल, म्हणून थोडंसं भिजत ठेवायचं. इथं 5 मिनिटं झालीत. 5 मिनिटानंतर आपल्याला गॅस चालू करून कढई ठेवायचे आणि तेल तापण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे ना आपलं तेल गरम होईल तोपर्यंत. आता बघा आपण भिजवलेलं जे पीठ होतं ते 5 मिनिटानंतर छान असं भिजलं गेलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची वेलची पावडर. तर इथं बघा 4 वेलच्या थोडीशी साखर टाकून कुटून घेतलेली आहे आणि थोडंसं सोडा घालायचा आहे, म्हणजे आपले गुलगुले छान मऊसूत आतून आणि जाळीदार होतील. ह्याच्यावरती थोडंसं पाणी घालूया आणि आपल्याला हे हातानंच फेटून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल चमच्याने फेटलं तर चालेल का? पण चमच्याने पाहिजे तसं हे फेटलं जात नाही, कारण गव्हाचं पीठ हे जरा खूपच चिकट असतं. ते चमच्यालाच खूप सारं चिकटलं जातं आणि पाहिजे तसं फेटलं जात नाही. पण हाताने मात्र बघू शकता इथं किती मस्त छान असं फेटलं जातं हे. आता या पिठामध्ये आपली वेलची पावडर आणि सोडा ना छान असं मिसळून झालेलं आहे. इथं आपलं गुलगुले करण्यासाठीचं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण झटपट असे गुलगुले करणार आहोत. तर गुलगुले बघा गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे ते हाताला बरेच चिटकतात, म्हणून काय करायचं, थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि हे गुलगुले असे उचलायचे आणि हे तेलामध्ये आपण सोडणार आहोत. बघा तुम्हाला ती सुद्धा पद्धत दाखवली, तेलामध्ये सोपी पद्धत, जी की गुलगुले सहज आपण सोडू शकतो. आता बघा एक एक करून गुलगुले आपल्याला सोडायचे. जरा गुलगुले छोटे छोटे सोडायचे, कारण हे तळल्यानंतर खूप असे फुलतात, म्हणून छोटे सोडायचे.
सुरुवातीचा जरा गुलगुला माझ्याकडनं मोठाच पडला, तर तो तळल्यानंतर खूप असा मोठा होणार आहे. नंतर बाकीचे जे आहेत ते इथं मी छोटे छोटेच सोडत आहे. आता गुलगुल्याला आपल्याला हलवायची काहीच गरज लागत बघा, ते तेलामध्ये छान असे सेट झाले की स्वतःहूनच वरती येतात. इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि टम्म फुगणारे सुद्धा आपले हे गुलगुले तयार होतात. आता गॅस मात्र आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे. तुम्ही जर फास्ट गॅस ठेवला तर गुलगुल्यांना रंग लगेच येईल, पण आतून मात्र हे गुलगुले कच्चे राहतात. गुलगुले तळण्यासाठी जरा मेहनत आहे, बाकी काही नाही, फक्त जरा तळायलाच वेळ लागतो. गुलगुले आतपर्यंत आपले तळायला जायला हवेत, म्हणून जवळजवळ 7 ते 8 मिनिटं इतके आपल्याला बारीक गॅसवरती हे गुलगुले तळून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला जरी कलर असा आलेला वाटत असाल तरी पण हे आपले गुलगुले तळले गेलेले नाहीत. पूर्ण कलर आपल्याला डार्क चॉकलेट येऊसपर्यंत गुलगुले तळून घ्यायचे आहेत. सतत हलवत राहायचं म्हणजे सगळीकडे हे गुलगुले तळले जातात. पण त्या अगोदर तुम्ही मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू, म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ पाहता येतील. आता बघा, इथं गुलगुले छान असे तळलेत. रंग बघा, हा रंग येऊसपर्यंत आपल्याला गुलगुले तळून घ्यायचे आहेत बारीक गॅसवरती, म्हणजे ना आतपर्यंत आपले गुलगुले हे तळले जातात. आता इथं पहिली बॅच आपली गुलगुल्यांची तळून झाली. आता दुसरी बॅच सुद्धा आपल्याला तशीच सोडायची आहे, म्हणजे आपला हात हा ओला करून घ्यायचा आहे साध्या पाण्यामध्ये घालून, आणि नंतर आपल्याला गुलगुले असे छोटे छोटे सोडून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला ना हे गुलगुले बघून लहानपणीची आठवण आली का नक्की सांगा हा. आई गुलगुले करायला घेतले की गॅसच्या जवळ ना कुठं आम्ही हलायचंच नाही. ते कधी तयार होतात आणि कधी खातोय असं व्हायचं. आमच्या घरात सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणायला गेला तर हे गुलगुले. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे गव्हाचे पिठाचे गुलगुले आवडतात. आता बाजारामध्ये ना बरेच वेगवेगळे पदार्थ यायला लागले जे की मुलांना अनहेल्दी असतात, पण हे पारंपरिक पदार्थ कुठेतरी विसरत चाललेत. मग मुलांना तुम्ही हे आठवणीत राहण्यासाठी कधीतरी अधूनमधून हे गव्हाचे गुलगुले करून देत चला, म्हणजे त्यांना सुद्धा ह्या पदार्थाची आवड लागेल. आता बघा, इथं दुसरी बॅच सुद्धा तळून झाली आणि कलर बघू शकता गुलगुल्यांना छान चॉकलेटी डार्क येऊसपर्यंतच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता इथं 2 कप गव्हाच्या पिठापासून इतके गुलगुले आपले तयार झालेले आणि हे गुलगुले काही नवीन पदार्थ नाही, पारंपरिकच पदार्थ आहे. आता इथं आवाज ऐकला का तुम्ही? वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट जाळीदार असे आपले हे गुलगुले तयार होतात आणि करायला देखील सोपे आहेत. म्हणजे अगोदर तुम्हाला कुठलीच पूर्वतयारी न करता तुम्ही हे गुलगुले करू शकता. आता वरून तर गुलगुले बघितलात, तुम्हाला आतून सुद्धा दाखवते. बघू शकता किती छान जाळीदार आतपर्यंत आपले तळले गेलेले हे गुलगुले तयार झालेले आहेत. गुलगुल्यांना जाळी बघितलात का, किती मस्त आलेले आहेत. आणि गोडाचं प्रमाण सांगायला गेलं तर अगदी बरोबर झालेलं आहे. हे प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा वाटला तर पटकन लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, ते सुद्धा आपली रेसिपी करून पाहतील. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.